स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिनल घरबसल्या कसं काढायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. नॉन क्रिमिनल हे आपले सरकार या पोर्टलवर तुम्हाला काढता येते. मित्रांनो नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर पहिले अकाउंट तयार करावे लागते. जर मुलाची किंवा मुलीचे वय 18 वर्षाच्या खाली असेल, तर अकाउंट वडिलांच्या नावाने तयार करायचं. जर मुलाची किंवा मुलीचे वय 18च्या वर असेल, तर अकाउंट जे आहे ते त्यांच्याच नावाने बनवायचं. तर यासाठी तुम्हाला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, 3 वर्षाचा उत्पन्न दाखला आणि एक पासपोर्ट फोटो अशा डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यकता असते. तर तुम्हाला यायचं आहे सगळ्यात पहिले Googleवर आणि सर्च करायचं आहे आपले सरकार. तुमच्यासमोर वेबसाईट आली आहे in.gov.in. आपले सरकार महाऑनलाईन.gov.in या सेकंड नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला त्या इथे वर इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे आहे न्यू युजर रजिस्टर हिअर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शन 1 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जिल्हा निवडायचा तुमचा. तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. सेंड ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी एंटर करून घ्यायचा आहे. युजर नेम निवडायचा आहे. युजर नेममध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर पण टाकू शकता. इथे तुम्हाला चेक युजर नेमवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ऑप्शन आला यू कॅन यूज दिस युजर नेम म्हणजे तुम्ही हे युजर नेम वापरू शकता. तुम्हाला इथे पासवर्ड एंटर करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्डमध्ये पहिलं लेटर कॅपिटलमध्ये, बाकी सगळं स्मॉल, एक सिम्बॉल आणि नंबर असं तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. फुल नेम एंटर करायचं तुम्हाला. ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव येऊन जाईल. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे. मुलाचं वय 18च्या खाली असेल तर वडिलांचं अकाउंट, 18च्या वर असेल तर मुलं किंवा मुलगी स्वतः अकाउंट तयार करून त्यांचं काढू शकतात. अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे होम पेजवर. तुमचा युजर नेम टाकायचा आहे इथे. तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. कॅप्चा भरायचा आहे. जिल्हा निवडायचा आणि तुम्हाला लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला असा युजर इंटरफेस पाहायला भेटेल. तुम्हाला लेफ्ट साइडला बघायचं आहे इथे होम दिलाय, होम डिपार्टमेंट. इथे तुम्हाला खाली यायचं आहे लेफ्ट साइडला आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट. सिलेक्ट सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. रेव्हेन्यू सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे ऑप्शन चूज करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ते सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं आहे नॉन क्रिमिलियर. इथे नॉन क्रिमिनल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट पाहायला भेटत आहे. आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड आणि इथे कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये उत्पन्न दाखला 3 वर्षाचा आणि कास्ट सर्टिफिकेट. तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं. मित्रांनो सर्व्हिस लिस्ट निवडल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. वुल्ड यू लाइक टू फेच आधार कार्ड? तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफाय करायचं आहे का? येस असेल तुमच्याकडे असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. इथे सर्व्हिस रिक्वायर्ड लिहिलं आहे. तुम्हाला नॉन क्रिमिनल रिन्यू करायचं आहे की नवीन करायचं आहे. आपण नवीनवर क्लिक करतोय. इज ॲप्लिकंट डिफरंट फॉर बेनिफिशियरी? म्हणजे जो अर्ज करत आहे आणि जो लाभार्थी आहे तो डिफरंट आहे का? आपण नोवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. जेंडर, ईमेल आयडी, ॲड्रेस एंटर करायचा आहे. जिल्हा, तालुका निवडायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे आणि आता तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ते तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का ते येस करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट आहे का तुम्हाला येस करायचं आहे. कोणती आहे ते तुम्हाला चूज करायची आहे. तुमची कॅटेगरी तिथे आली आहे ओ-बी-सी. मला किती वर्षासाठी हे सर्टिफिकेट हवं आहे नॉन क्रिमिनल आपण 3 वर्ष निवडायची आहे. नंतर तुम्हाला ते इन्कम टाकायची आहे. तुमचा जो 3 वर्षाचा उत्पन्न दाखला आहे त्यातली इन्कम तुम्हाला ते एंटर करायची आहे. तेवढी इन्कम आहे तुम्हाला इथे एंटर करायची आहे आणि तुम्हाला इथे येस ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा अर्ज जो आहे ते सेव्ह करायचा आहे आणि तुम्हाला त्या डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. पण अपलोड करायचे आहे. तुम्हाला ते चूज फाइलवर क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो निवडायचा आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला आधार कार्ड चूज करायचं आहे. सिलेक्ट फाइलवर चूज करायचं आहे. अपलोड फाइलवर, चूज फाइलवर आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे पत्त्याच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड अपलोड करता येते. ओकेवर क्लिक करायचं आहे. वर आधार कार्ड अपलोड केलं असल्यामुळे खाली तुम्हाला अपलोड करायची पुन्हा गरज नाही आहे. इन्कम प्रूफवर क्लिक करायचं आहे. तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुमचं इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्या आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ते पेमेंट करायचं कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. आणि डेबिट कार्डवर क्लिक करायचं आहे. पे गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. यू-पी-आयवर क्लिक करायचं आहे. शो क्यूआरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे होम टॅबवर आणि तुम्हाला इथे तुम्ही जे काढले डॉक्युमेंट तुम्हाला यायचं होम टॅबवर आणि तुम्हाला इथे तुम्हाला पाहायला भेटेल
तुमचं नॉन क्रिमिनल इन प्रोसेस दाखवत आहे. म्हणजे सध्या प्रोसेसमध्ये आहे. इथे तुम्हाला अप्रूव्ह लिहून देईल. कमीत कमी याला 21 दिवस लागतात. 21 दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे सर्टिफिकेट अप्रूव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला इथून मग हे तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा नॉन क्रिमिनल घरबसल्या काढू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.